सुरगाणा हादरला. सलग सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी वाढवली चिंता. निसर्गसंवर्धनाची वेळ. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन. दिव्य भारत बीएसएम न्यूज. सुरगाणा दि. 14 ऑगस्ट 2026. सुरगाणा शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या सौम्य भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 13 व 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सकाळचे 10:07, मध्यरात्री दुपारचे 12:06, दुपारचे 12:47 आणि पहाटे सकाळचे 5:32 वाजता परिसरातील नागरिकांना सौम्य धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही तालुक्यात अनेक वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून आतापर्यंत सुमारे 55 ते 60 धक्के जाणवल्याचा स्थानिकांचा दावा आहे. शक्य असल्यास डोक्याचे संरक्षण करून मजबूत टेबलाखाली किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा आणि खिडक्या, काच, कपाटे व जड वस्तूंपासून दूर राहावे. धक्का थांबल्यानंतर घराबाहेर पडणे आवश्यक असल्यास घाईगडबड करू नये. रात्री बाहेर पडताना विजेरी किंवा मोबाईलचा प्रकाश सोबत ठेवावा. परिसरात विद्युत तारा तुटलेल्या नाहीत ना, इमारतींना तडे गेलेले नाहीत ना किंवा इतर कोणता धोका नाही ना, याची काळजीपूर्वक पाहणी करावी. भूकंपानंतर अफवा, अप्रमाणित व्हिडिओ किंवा सोशल मीडियावरील संदेश पुढे पाठवू नयेत. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या सूचनांवरच विश्वास ठेवावा. शास्त्रीय अभ्यासाची गरज. सुरगाणा परिसरात वारंवार सौम्य धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने भूकंपमापन केंद्रांची माहिती, भूगर्भी सर्वेक्षण, धक्क्यांची वेळ व तीव्रता यांचा अधिकृत अभ्यास करून नागरिकांना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अनुभवांची नोंद करणे उपयुक्त ठरू शकते, मात्र त्या नोंदींना अधिकृत वैज्ञानिक मापनाची जोड मिळणे गरजेचे आहे. यामुळे भीती कमी होईल आणि परिस्थितीचे योग्य आकलन होण्यास मदत होईल. आपले जीवन आपल्या हाती. निसर्गाचे संरक्षण म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे, तर डोंगर, जंगल, नद्या, नाले, जलस्रोत, जैवविविधता आणि संपूर्ण पर्यावरणीय व्यवस्था जपणे होय. विकास आवश्यक आहे, मात्र तो निसर्गाचा विनाश करून नव्हे, तर निसर्गाशी समतोल साधून झाला पाहिजे. आज जाणवणारे सौम्य धक्के हे निश्चितपणे एखाद्या मोठ्या आपत्तीचे संकेत आहेत, असे म्हणता येणार नाही, परंतु ते आपल्याला आपत्तीपूर्व तयारी, पर्यावरण संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित करतात. सुरगाणा तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. प्रशासनानेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक ती माहिती वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचवावी. नागरिकांनी अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. शेवटी एकच संदेश: निसर्गाचा सन्मान करा, पर्यावरणाचे रक्षण करा, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा आणि आपत्तीच्या वेळी संयम राखा, कारण निसर्गाच्या शक्तीसमोर मानवाची क्षमता मर्यादित आहे. म्हणूनच संतवचनातील आशय आजही तितकाच समर्पक वाटतो. आले निसर्गाच्या मना, तेथे कोणाचे चालेना. वेळीच जागे होऊया, निसर्ग वाचवूया,